डॉक्टर सौ कमल गोखले यांनी लिहिलेल्या शिवपुत्र संभाजी महाराज यांचा इतिहास मी सांगणार आहे. 7व्या-8व्या शतकापासून हिंदुस्थानाला परकीयाचे पाय लागले. सुरुवातीला अरबांनी जलमार्गाने येऊन पश्चिम किनाऱ्यावर स्वाऱ्या केल्या. 8व्या शतकाच्या प्रारंभी अरब सिंध प्रांतात आले. 9व्या-10व्या शतकात वायव्येकडील मुसलमानांनी स्वाऱ्या केल्या. गजनी, धोरी सुलतानांनी स्वाऱ्यांचा उद्देश हिंदुस्थानातील संपत्ती लुटण्याचा होता. त्यांना हे हिंदूंच्या सुवर्णभूमीचे आकर्षण वाटू लागले. लुटीच्या हेतूने येता येता त्यांनी दिल्लीत पाय रोवले. ममुलूक गुलाम घराण्यातील कुतुबुद्दीन ऐबकने प्रथम दिल्ली सत्ता स्थापन केली. या सुलतानाची सत्ता वाढत गेली. अलाउद्दीन खलजीने आपली नजर दक्षिणेत वळवली. दिल्ली येथील सुलतानांच्या आपापसातील तट्ट्यामुळे वावरलेल्या हिंदुस्थानात शिरकाव करण्यास वाव मिळाला. त्याने दिल्ली येथे खऱ्या अर्थाने मुसलमानाची सत्ता स्थापन केली आणि ती हळूहळू सर्व भारतात पसरत गेली. प्राचीन महाराष्ट्रात अहिर, वाकाटक, कलचुरी यांची राज्ये वहाड, खानदेश आणि कोकणात होती. त्यानंतर महाराष्ट्रात यादवांचे 1187 ते 1318 आणि कर्नाटक विजयनगरची 1336 ते 1565 राज्ये नांदत होती. इसवी सन 1318 पासून 1347 पर्यंत महाराष्ट्रात दिल्लीच्या सुलतानांचा अंमल होता. 1347 मध्ये हसन गंगूने हगामनी राज्याची स्थापना केली. या सत्तेचा अंमल महाराष्ट्रात, कर्नाटक आणि तेलंगणात होता. सन 1526 पर्यंत बहामनी राज्यात सत्ता होती. या बहामनी राज्यातून दक्षिण हिंदुस्थानात निजामशाही, बरीदशाही, इमादशाही, आदिलशाही आणि कुरुबशाही राज्ये निर्माण झाली. 1565 साली झालेल्या तालिकोट लढाईत विजयनगरचे हिंदूंचे एकमेव राज्य नष्ट झाले. महाराष्ट्रात अहमदनगरची निजामशाही 1490 ते 1636, विजापूरची आदिलशाही 1479 ते 1686 आणि खानदेशाची फारुखशाही यांचा अंमल होता. या शहरातील सुलतान आणि प्रमुख अधिकारी मुसलमान असलेले तरी त्यांना स्थानिक हिंदू वर्तनदार देशमुखांची मदत घ्यावी लागे. भोसले, जाधव, निंबाळकर, घाडगे, घोरपडे, मोरे, माने, शिंदे, डफळे असे अनेक सरदार सुलतानांच्या लष्करात लहान मोठ्या अधिकार पदावर होते. सुलतानांच्या आपापसातील भांडणात मालोजी, शहाजी आणि इतर जहागीरदारांना आपले कर्तव्य दाखवण्याची संधी मिळाली. या भांडणांच्या वारशाच्या आधाराने शिवाजी महाराजांना स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवण्यास वाव मिळाला. मालोजीला लष्करी खर्चासाठी निजामशाहीतून वेरूळच्या आसपासच्या गावाची जहागीर मिळाली होती. दौंडजवळील गावे, इंदापूर, सिन्नर तालुक्यातील काही गावे, नगर जिल्ह्यातील मुंगी, पैठणी, वेरूळच्या उत्तरेला बनसेंद्र या ठिकाणी पाटीलकी भोसल्यांकडे होती. मालोजीने भोसले घराण्यात उत्कर्षाचा पाया घातला होता. बुरहाण निजामशहाचा विश्वास संपादन केल्यामुळे इंदापूरचा बंदोबस्त शहाने मालोजीराव सोपवलेला होता. ही कामगिरी बजावित असताना मालोजी धारात तीर्थ मरण पावला. उत्तरेतील मुघलांना दक्षिणेत सत्ता स्थापन करायची होती. सन 1596 मध्ये अकबराने निजामशाही राज्यावर स्वारी केली. निजामशाही आणि आदिलशाही यांच्या भांडणात मुघलांच्या आगमनाची भर पडली. मुघलांची निजामशाहीतील अहमदनगरचा किल्ला हस्तगत केला. या लढाईत मलिकांबरोबर शहाजी लहुजी जाधव, फलटणचे निंबाळकर आणि मुघलांविरुद्ध निजामशहाच्या बाजूने टक्कर दिली. निजामशाहीतील प्रतिष्ठित सरदार लहुजी जाधव यांच्या मुलीचा जिजाऊचा शहाजीशी विवाह झाला. त्यांना मालोजींच्या मृत्यूनंतर निजामशहाने 1620 मध्ये सुमारास वडिलांजीत जहांगीर दिली.
शहाजी आणि लहुजी हे सासरे जावयात वितृष्ट आले. त्यामुळे लहुजी जाधव मुघलांच्या नोकरीत शिरले. निजामशाही टिकवण्यासाठी शहाजी सतत मुघल आणि आदिलशाही सत्ताविरुद्ध झगडत होते. शहाजीने निजामशाहीच्या नावाने कोकण आणि देशावर नीरेपर्यंत ते चंदोलीच्या डोंगरापर्यंत सत्ता स्थापन केली. हा शहाजींचा पराक्रम पाहून मुघलांनी निजामशाहीविरुद्ध सैन्य पाठवले. 1632 ते 1636 पर्यंत मुघल निजामशाही संपत चालू होता. त्यात नाशिक, खानदेश, संपूर्ण वऱ्हाड आणि उत्तर कोकणात काही प्रदेश जिंकून तो औरंगाबादच्या सुबद मुघलांना समाविष्ट केला. उरलेले भीमा आणि नीरा नदीवरील प्रदेश विजापूरकडे राहिले. शाहूजींनी निजामशाही बुडवण्यासाठी आणि शहाजीने ती तरवण्यासाठी केलेली संघर्ष राहो धर्फे चालू होती. निजामशाहीत अपमान झाला म्हणजे शहाजी आदिलशाही नोकरीत जाई. शहाजी एकदा मुघलांकडे आणि 3 वेळा निजामशाही आणि आदिलशाही यांत स्थिरता केली. 1636 साली मात्र शहाजी आदिलशाही नोकरीत आला. तो तिथे शेवटपर्यंत होता. शहाजींच्या अंगी शौर्य, धाडस हे गुण होते. त्यांनी जेथे जेथे नोकरी केली तेथे त्यांना मान आणि अधिकार मिळाला. शहाजी महाराजांचा जन्म 1630 साली शिवनेरी येथे झाल्यावर शहाजींच्या अस्थिर जीवनामुळे जिजाबाई आणि शिवाजी यांना वणवण करीत दिवस काढावे लागले. 1636 साली शिवाजी आणि जिजाबाई शहाजींच्या पुण्यातील जहांगीरीत येऊन राहिले. दादाजी कोंडदेव आणि जिजाबाई यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली शिवाजीराजे 1647 सालापर्यंत पुण्यात होते. अनेक मानपान सहन करीत शहाजी राजांकडे अनेक मराठे सरदार परकीयांच्या नोकरात कर्तृत्व गाजवीत होते. स्वदेशावर परकीयांची सत्ता बळकट करण्यात त्यांचे शौर्य आणि कर्तृत्व खर्च होत होते. या सर्व सामर्थ्यवान व पराक्रमी मंडळाची शक्ती स्वराज्य, स्वधर्म आणि स्वराज्यासाठी कोणीतरी वळविले आवश्यक होते. कोणीतरी ठिणगी पेटवून प्रेरणा देण्यासाठी आवश्यक होते. दक्षिणेकडील शहण्यात लढणाऱ्या या मराठेवाड्यांची पार्श्वभूमी तयार केली होती. याच वीरांच्या सहाय्याने मराठ्यांना स्वातंत्र्य आणि स्वतंत्र अस्तित्व मिळवून देण्याचा महत्त्वाकांक्षी उद्योग शिवाजी महाराजांनी आपल्या अंगावर घेतला. शिवाजीराजे आपल्या वडिलांच्या पुण्यातील जहांगीरीत असतानाही त्यांनी 1646 साली आदिलशाही सत्तेशी झगडा सुरू केला. त्यावेळी त्यांच्याकडे इंदापूर, सुपे, पुणे व चाकण हे परगणे होते. दादाजी कोंडदेव यांच्याकडे आदिल शहातर्फे 12 मावळ्यांची व्यवस्था होती. त्यांची सुव्यवस्था उत्पन्न केलेली व दुर्गम प्रदेशात सुलतानांनी दुर्लक्ष केलेले होते. याच भागातील लोकांनी मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वराज्याच्या उभारणीत संपूर्ण सहकार्य दिले. हे राज्य व्हावे ही श्रीची इच्छा आहे असे सांगून आत्मविश्वासाने शिवाजी महाराजांनी आदिलशाही दडपण्याने आणि भीतीने ग्रासलेल्या सरदारांना स्वराज्य स्थापनेची महान कार्यात एकरूप केले. 1647 साली दादाजी कोंडदेव मरण पावल्यानंतर शिवाजीराजांनी सिंहगड किल्ला घेऊन आदिलशाही सुलतानांना एक प्रकारचे आव्हान दिले. या आक्रमक हालचालीचे अप्रत्यक्षपणे विरोध दर्शवण्यासाठी आदिलशाही वजीर मुस्ताफा खान यांनी शहाजीला जिजी येथे कैद केले. कर्नाटकात असलेल्या शहाजींचा मुलगा संभाजी आणि पुण्यात जहांगीरीत असलेला शिवाजी या दोघांवर
आदिलशाहीने स्वारी केली. वडिलांच्या सुटकेसाठी शिवाजीराजांना घातलेला सिंहगड सोडावा लागला. शिवाजीराजांनी सुरू केलेल्या उद्योगाचे अनुकरण करण्यास जवळीकच्या मोऱ्यांच्या सुरुवात केली. शिवाजीराजांनी हस्तगत केलेल्या प्रदेशावर स्वारी करवण्यास त्यांनी कमी केले नाही. स्वराज्याच्या आड येणाऱ्या मराठा सरदारांची शिवाजीराजांनी गय केली नाही. समोपचार उपयोग होत नाही हे लक्षात येताच 1656 साली यशवंतराव मोरांचे परिपत्य करून राजांनी जावळीचे खोरे ताब्यात घेतले. मोऱ्याप्रमाणे सुप्यांच्या संभाजी मोहितेला कैद करून त्यांची बंदोबस्त केला. जिंकलेल्या प्रदेशात सुरक्षितेसाठी राजांनी मोरोपंत पिंगळे यांच्याकडून जवळीकची खोऱ्याजवळील प्रतापगडला किल्ला बांधला. छोट्याशा स्वराज्यात शिवाजीराजांनी प्रयत्नापासून सुव्यवस्था निर्माण केली आणि नव्या प्रदेशात सुरक्षितेसाठी काही नवे गड बांधले व जुन्यांची डागडुजी केली. महमंद आदिलशाहीच्या आजारपणाचा आणि त्यांच्या राज्यात निर्माण झालेल्या वजपुरीचा शिवाजीराजांनी फायदा घेतला. त्यांनी कोकणातील किल्ले, दाभोळचे बंदर आणि त्याखालचा मुलूक ताब्यात घेतला. 1658 साली सिद्दीची झालेली मंत्रीतून राजांची तळे, घोसले, राजगड हे किल्ले आणि त्यांच्या भोवतालचा प्रदेश स्वराज्यात समाविष्ट केला. आतापर्यंत शिवाजीराजांनी केवळ आदिलशाहीतील मुलूक जिंकला होता. 1657 नंतर त्यांनी मुघलांचा दक्षिणेकडील प्रदेश ताब्यात घेण्यास प्रारंभ केला. हा लढा सुरू करण्यासाठी शिवाजी महाराजांनी औरंगजेबाकडे वकील पाठवण्यास मराठ्यांच्या कोकणांचा मुलूक दिल्यास ते विजापूरकरांविरुद्ध लढण्यास तयार असल्याचे सुचवले. परंतु औरंगजेबाने किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांनी तिकडे दुर्लक्ष केले. त्यांना हे धरसोड वृत्ती दिसताच महाराजांनी मुघलांच्या ताब्यातील जुन्नर मारून पुष्कळ लूट मिळवली. अहमदनगरवर छापे घातले. येथपासून खऱ्या अर्थाने मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाला सुरुवात झाली. मुघल प्रदेशावर आक्रमण सुरू करून शिवाजी महाराजांनी मुघल बादशाह आव्हान दिले होते. परंतु औरंगजेब स्वतःच राज्यपद मिळवण्याच्या उलाढालीत गर्व असल्यामुळे त्याने राज्याच्या या हालचालीकडे दुर्लक्ष केले. त्याचा फायदा घेऊन शिवाजी महाराजांनी आदिलशाही राज्यातील प्रदेश काबीज केले. विजापूरचे राज्य बापलेकीच्या उद्योगात धोक्याचे येईल असे वाटल्यामुळे विजापूरच्या वेगमेके अफजल खानाला महाराजांच्या मुघलावर स्वारी करण्यास पाठवले. नूतन राज्याचा हे फार मोठे संकट आले होते. खान शिवाजीराजांचा जिवंत पकडण्याचा महत्वाकांक्षेचा चालून आला होता. शिवाजीराजांनी खूप घाबरट गुंडीने उडवण्याचे नाटक केले आणि धरवण्याचे स्वीकार करण्यासाठी अफजल खानाला फसवीत प्रतापगडच्या पायथ्याशी यावेसे लावले.